श्री महाकाल मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण मंदिराची साफसफाई करणार आहे आणि मंदिराचा साफसफाई करण्यामध्ये खूप मजा येणार आहे. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, शिव शिरवाचा ब्लॉग आहे ना, मजा तर येणारच आहे. म्हणून टेन्शन केस घेऊ नका, आरामशीर बसा. आपण आता मंदिराची गेट खोलूया. चला तर मग. तुझ्या सिंह हर हर महादेव. इच्छा सर पूर्ण प्रतिमा काढलेल्या आहे. आता आपण भोले बाबाला झापूया. कारण की आपल्याला मंदिर झाडायचं आहे. ॲक्च्युली आज विषय कसा माहिती आहे काय, आज कॅमेरामॅन खूप खराब भेटलेला आहे. तुम्ही चांगलंच करत आहे मी. तुम्ही थोडंसं सहन करून घ्या. महादेवा मला क्षमा करशील. आता झाडणी वगैरे ते तर आपण आपली डोक्याची पट्टी बांधली आहे. आता कामाला लागूया. झाडू घेऊन आलो. चला सुरू करते. सगळ्यात पहिले आपण मंदिराचे जे झाडे लागले आहे ते झाडे काढूया. एक मिनिट आपण सगळं केसा खाली काढलं. तू करतात कसा असते आपण सुरू केलेली आहे मंदिराची साफसफाई. आता सर्वात पहिले आपण सगळे झाडे वगैरे काढून टाकूया. अरे यार कसा दिसून आला तुम्ही? आता चांगलं दिसून आलं. तर इथं आपण पूर्ण मंदिराचे झाडे वगैरे काढले आहे. आता इथं भक्ती झाडू मारत आहे. तुम्हाला कॅमेरामॅन दाखव. बाय व्यवस्थित झाड व्यवस्थित. हां व्हेरी गुड व्हेरी गुड. चल झाडून घेतो तेवढं, नंतर सांगतो मी काय करतो तो. ठीक आहे. झाडल्यावर खाली आहे. चला खाली जाऊ. हे होती ते कॅमेरामॅन. चला खाली. तर आता आपण एक मंदिर पुसूया. स्वच्छ मंदिर पुसूया. मंदिर पुसल्यावर आपल्याला मंदिराच्या आतला काम पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल आपला. त्यानंतर फक्त बाहेरचं काम राहील. तर आता आपलं इथं अंदरचं मंदिर संपूर्ण पुसून झालेलं आहे. आता आपण बाहेरचं मंदिर पुसूया. चल त्याला बंद कर. आपण इथे संपूर्ण आता मंदिराचं स्वच्छता केलेली आहे. मंदिर खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो. एक मिनिट. आपण पूर्ण मंदिर स्वच्छ केलेलं आहे आज. बस थोडं हे बोर्ड वगैरे काढायचं आहे. एक नंबर मंदिर दिसत आहे. मंदिराची साफसफाई करण्यात तर मला तर फार मजा आली आहे. काहून का मी तर असं समजलं आहे की भोले बाबांनी ते कार्य माझ्याकडून करून घेतलं. आता पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सेट करून द्या. लगेच पुढचा ब्लॉग येणार आहे. तर हा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय श्री महाकाल.